नाही नाही, बरोबर आहे, वारसदार हवाच. आता अजितच्या लग्नाचाही विचार सुरू आहे आमचा. अजितला मुलगा झाला की तो होईल ना वारस, हो ना दादा? नर्मदा, अजितचा मुलगा हा रामपुरेंचा वारसदार कसा होईल? इथला वारसदार इथल्या घराण्याचा असणार ना? मग अजित या घराण्यातला नाहीये का? मी रामपुरे घरातली आहे, तर अजित सुद्धा रामपुरे घराण्यातलाच झाला. नर्मदा, तू रामपुरे नाहीयेस हे विसरतेस का? वहिनी, दर वेळेला मला टोमणे मारायलाच हवेत का? नर्मदा, तुला कळत नाहीये का मी काय बोलते ते? आधीचे लोक वेडे नव्हते. त्यांनी लग्न संस्था बनवली, त्याला काहीतरी अर्थ होता, कारण होतं. मुलगी जेव्हा लग्न करून तिच्या सासरी जाते तेव्हा ती तिकडचा वंश वाढवते आणि माहेरचा वंश वाढवायला तिथे सून येते. लग्नानंतर मुलगी जर माहेरीच राहिली आणि तिने वंश वाढवला तर काय बिघडलं? रक्त तर घराण्याचंच असतं ना. नर्मदा, तू तुझ्या माहेरी राहतेस कारण तुझा नवरा आणि तुझा मुलगा दोघेही काहीही करत नाहीत. मामी, नाही, मी पण या घरात काम करतो. अजित, मोठे बोलत असताना मध्ये बोलायचं नाही. किती वेळा सांगितलंय तुला? आणि दादासाहेब, मुलीच्या पोटी जन्मलेला घराण्याचा वारस असत नाही. हीच परंपरा आहे, जनरीत आहे. कुठल्या मूर्खाने सांगितलं का तुला हे? नर्मदा, बस. दादा, मुलीच्या मुलाला मांडीवर ठेवून गादी चालवण्याची खूप उदाहरणं आहेत. सांगू?